नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. ए, बी, सी, आय, जे आणि के हे कुटुंबाचे 6 सदस्य आहेत. जे हा आयचा मुलगा आहे. चला तर आपण मांडायला सुरुवात करूया. आयचा मुलगा कोण आहे? जे. ठीक आहे. पुढे जो म्हणजे कोण? हा आय. ठीक आहे. जो म्हणजे इथे कोण असतो? आधीच्या वाक्यातील दुसरा घटक म्हणजे आय. जेची आई नाही. ठीक आहे. म्हणजे आय ही जेची आई नाही म्हणजे आय काय असणार? जेचे वडील असणार. ठीक आहे. चला. बी हा आयचा भाऊ आहे. आता बहीण आणि भावामध्ये सिंगल लाईन आणि आयचा भाऊ म्हणजे बी कोण येणार मग प्लस. चला. के आणि आय हे विवाहित जोडपे आहेत. ठीक आहे. आता के आणि आय विवाहित जोडपे. आय हा पुरुष आहे म्हणजे निश्चितच के काय असणार मग स्त्री असणार इथे. आणि हे आहेत जोडपे ज्यांच्यामध्ये डबल लाईन येते. सी ही के ची मुलगी आहे. मग के आणि आय हे पती पत्नी आहेत. ठीक आहे. सी ही के ची मुलगी आहे म्हणजे जेची कोण येणार? सी ही जेची कोण येणार? बहीण येणार. ठीक आहे. चला. जी ए ची बहीण आहे. जी म्हणजे कोण आहे इथे? जी हा शब्द के साठी आहे. ठीक आहे. म्हणजे के ही बहीण आहे कोणाची? ए ची. बघा ही इथे येईल असं. ठीक आहे. आता आपल्याला ए नेमकं माहित नाही की हा ए पुरुष आहे किंवा स्त्री आहे. हे आपल्याला निश्चित माहिती नाही. तर पहिला प्रश्न आहे जे चे सी शी काय नाते आहे? बघा हा आहे जे आणि हे आहे सी. मग जे काय झाला? सी चा भाऊ झाला. ठीक आहे. दुसरा प्रश्न कुटुंबात किती महिला सदस्य आहेत? आता आपल्याला इथे ए बद्दल काहीही नक्की माहिती नाही म्हणजे ए हा पुरुष आहे किंवा ए ही स्त्री आहे. तर आपण इथे निश्चित असं सांगू शकत नाही. मग याचं उत्तर काय येईल? निश्चित सांगता येत नाही. बघा. पुढचा प्रश्न आहे एका कुटुंबात 8 सदस्य आहेत. ए, बी, सी, डी, ई, एफ आणि जी. पहिलं वाक्य आहे ए ही जी ची आजी आहे. ठीक आहे. ए ही कोणाची आजी आहे? जी ची. म्हणजे ए कोण येणार? स्त्री आहे. मग एचा इथे एकतर मुलगा येईल किंवा मुलगी येईल. आणि ही जी ची आजी आहे. ठीक आहे. आता जी आपल्याला माहित नाही पुरुष आहे किंवा स्त्री आहे. जी हा एच चा कझिन आहे. ठीक आहे. ए चे बी शी लग्न झालेले आहे. म्हणजे ए ही स्त्री आहे तर बी कोण येणार मग? पुरुष येणार. चला. बी ला एक मुलगा आणि एक मुलगी. बघा बी ला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. चला. सी हा ए चा मुलगा आहे. ठीक आहे. म्हणजे या दोघा ए आणि बी चा मुलगा कोण आहे? सी आहे. चला. आणि ई शी लग्न केलेले आहे. म्हणजे आता हा जो आणि शब्द आहे बघा आणि हा शब्द या पहिल्या सी साठी आलेला आहे अगोदरच्या साठी. जो हा शब्द दुसऱ्या घटकासाठी येतो आणि हा शब्द पहिल्या घटकासाठी येतो. तर ईशी लग्न केलेले आहे कोणी? सी नी. म्हणजे सी हा पुरुष आहे तर ई काय येणार मग? स्त्री येणार. आता बघा पुढे एफ ही डी ची पत्नी आहे. एच हा डी चा मुलगा आहे. ई ला एक मुलगा आहे. आता वर काय दिलेलं आहे? इथे बघा बी ला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मग बी चा हा मुलगा आहे कोण? सी. बघा बी चा मुलगा कोण आहे? सी. आता इकडे पुढच्या वाक्यामध्ये काय दिलं? एफ ही डी ची पत्नी आहे. आता बी चा एक मुलगा आपल्याला मिळाला. पण मुलगी कोण येईल मग? जी यामध्ये स्त्री असेल ती काय असणार? बी ची मुलगी असणार. ठीक आहे. बघा बी ला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. बी चा मुलगा सी इथे आलेला आहे. ठीक आहे. पण मुलगी नाही आली अजून. मग मुलगी आपल्याला या वाक्यावरून मिळते. कोणत्या? एफ ही डी ची पत्नी आहे. म्हणजे एफ इथे काय असणार? स्त्री असणार आणि ती काय असणार? सी ची बहीण असणार. ठीक आहे. सॉरी. एफ ही सी ची बहीण आहे आणि एफ चा पती कोण असणार इथे? डी असणार.
ठीक आहे, थोडी डायग्राम खालीवर झालेली आहे. आता एच हा डी चा मुलगा आहे. डी आणि एफ चा मुलगा कोण आहे? एच आहे. बघा झाला. जी हा एचचा कोण झाला? कझिन. कझिन म्हणजे आपण आत्याची मुलं, मामाची मुलं, ठीक आहे, यांना आपण कझिन असं म्हणतो. आता ई ला हे वाक्य बघा, ई ला एक मुलगा आहे म्हणजे सी आणि ई यांना एक मुलगा आहे जो कोण असणार? जी. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही आकृती समजली असेल. फक्त इथे बघा, एफ ही सी ची बहीण आहे, सिंगल रेस आहे इथे. त्यानंतर डी हे एफ चे पती आहेत. बघा एफ ही डी ची पत्नी म्हणजे डी हे एफ चे पती आणि यांचा मुलगा कोण आहे? एच. आता यावरून आपण प्रश्नांची उत्तरे काढूया. पहिला आहे एच चे बी शी काय नाते आहे? बघा कुठं आहे एच? हा आहे एच आणि ही आहे, इथं आहे बी. आता बी ची मुलगी आहे कोण? एफ आणि एफ चा मुलगा आहे एच. मग याचं उत्तर काय येणार मित्रांनो? नातू येणार. बघा बी, बी चा मुलगा सी आणि बी ची मुलगी एफ आहे. एफ चा मुलगा एच आहे म्हणजे बी च्या मुलीचा मुलगा एच आहे. तर मग एच कोण येणार? बी चा नातू येणार. ठीक आहे, पहिल्याचं उत्तर आहे नातू. त्यानंतर एफ चे बी शी काय नाते आहे? बघा एफ कोण येणार? बी ची मुलगी येणार. ठीक आहे, म्हणजे 2 नंबरचं उत्तर काय येणार आपलं? मुलगी. त्यानंतर कुटुंबात किती महिला सदस्य आहेत? बघा ही एक आहे एफ, त्यानंतर हे 2 म्हणजे ए आणि तिसरी आहे ई. म्हणजे एकूण महिला सदस्य किती आहेत? 3. आणि जर एच चे आयशी लग्न झाले म्हणजे हा एच आहे, पुरुष आहे, आय स्त्री येणार. ठीक आहे, एच चे आयशी लग्न झाले तर आय चे एफ शी काय नाते आहे? बघा एच ची आई कोण आहे? एफ आहे. मग एचच्या पत्नीची एफ कोण येणार? ठीक आहे, एच चे आयशी, एच चे आयशी लग्न झाले तर आयचे आयचे आपल्याला एफ शी म्हणजे आय कोण येणार? सून. ठीक आहे, 4 नंबरचं उत्तर असणार इथे सून. बघा आयचे आपल्याला एफ शी नाते सांगायचे आहे. हे इथं आहे आय आणि इथे आहे एफ. आयच्या पतीची आई म्हणजे ही कोण येणार? सून आणि एफ कोण येणार? सासू. धन्यवाद.